हॅलो, चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेच. या ठिकाणी आपण पाहतोय माता भगवती इंटरप्राइजेस कासने वर्सेस अलारा स्पोर्ट ठाकूरपाडा ह्या दोन टीम मधील ही मॅच पाहायला मिळते. प्रथम नाणेफेक जिंकलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं माता भगवती इंटरप्राइजेस कासने संघाने. कंटिन्यू करायची ना ती. कोण कोण आहे चालू आहे आता कुठली चला खेळायला लवकरात लवकर सुरुवात करूया. याच्यानंतर दोन टीम तयार राहायचं आहे. रिद्धी सिद्धी काल्हेर वर्सेस TR पाटील दापोडे. दोन टीमला विनंती असेल आपण तयार राहायचं आहे. या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. विनंती असेल दोन्ही टीमने तयार राहायचं आहे. या ठिकाणी पाहतोय आपण चालू असलेला सामना माता भगवती इंटरप्राइजेस कासने वर्सेस बालाराम स्पोर्ट ठाकूरपाडा या टीम मध्ये ही मॅच प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळते बालाराम स्पोर्ट ठाकूरपाडा. पाहूया गोलंदाज या ठिकाणी होते टन. यावेळेस बिघिट पहिल्या चेंडूवरती करण्याचा प्रयत्न होता. मानस आखला होता परंतु चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. संजय पाटील यांच्या माध्यमातून 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकामध्ये किती धावांची मजल मारली झाली पाहण्यासारखं राहील. परंतु अतिशय महत्त्वपूर्ण जे षटक असेल तो म्हणजे तिसरं 50-50 अवस्थेचं. त्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने खूप मजा येते. जीवनातील चढ उतार कशा प्रकारे असतोय ते दाखवून देतोय त्या ओव्हरमधून. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला जातोय. डीपमध्ये चेंडू. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली. थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळाले. लगेच पाहता पाहता आपण पाहतोय दुसरी धावी कंप्लीट केली जाते. 2 धावीने या ठिकाणी आता मात्र आपण पाहतोय स्वतःचा आणि संघाचा आकाड ओपन केले जाते. रवी चौधरी याच्या माध्यमातून एक चांगला पिंच हिटर आहे स्फोटक रवीजी भोईर पाहू शकता आपण स्ट्रायकर एंडला. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा होते तयार. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस उडवला जरूर परंतु मिस टाइम झालेला आहे. शत्रशिक त्याच्या खाली येतोय आणि या ठिकाणी रणजित मात्र चुकी करतोय. जेल घेण्यापूर्वी उत्साह साजरा करण्याचा तो प्रयत्न त्या ठिकाणी घातक ठरला गेला आणि चेंडू मात्र धरतीला दान झाले. एक धाव कंप्लीट झाली. 3 धावा धापलक्यावरती जमा झाल्या. घ्या कॅच जिंका मॅच असं नेहमी सूत्र असतंय परंतु त्याचं पालन नव्हतं. या ठिकाणी पाहतोय आपण झेल मात्र सुटला जातोय. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज सरसावतोय. यावेळेस इनफिल्डच्या वरतून गॅप आहे. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल का. क्या बात आहे. खूप दुरून क्षेत्ररक्षक मात्र अचानक फ्रेम मध्ये आले आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या पाहतोय 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव घेतली ना. कासने आणि ठाकूरपाडा 2 घेतले ना. बरोबर 2 घेतले. 7 या अंकावरती धाव लगेच जाऊन पोहोचते आपण पाहतोय. पहिले षटक आहे पॉवर प्लेचा परंतु खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. यावेळेस उडवलाय. क्या बात आहे. हा चेंडू मात्र नाही थांबणार. हा जाईल सीमा पार. एल चौकार.
या ठिकाणी आपण पाहतोय दिवा एक्सप्रेस या ठिकाणी पाहतोय उदय मात्र गोलंदाजी मार्क वरती. पुढील चेंडू या वेळेस स्टेअर करायचा होता, दिशा द्यायची होती, परंतु चेंडू मात्र निघून गेला किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे आणि डॉट बॉलची या ठिकाणी होते सांगता. सुरुवात दोन्ही गोलंदाजांनी आपण पाहिलं तर डॉट बॉलने केली गेली आहे. संजय पाटील असतील त्यांनी सुद्धा पहिला चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव फेकला होता आणि या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपामध्ये फेकला गेला आहे. पुढील चेंडू या वेळेस खोदून काढलेला ऑन साईडला चेंडू कार्पेटच्या साने जातोय. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली. दुसरीची मागणी आणि मागणी तसा पुरवठा या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा अजून अकाउंटमध्ये जॉईन होत आहेत. धावसंख्या 13 अंकावरती जाऊन पोहोचते. तिसरं षटक 50-50 आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण चौधरी या गोलंदाजाकडून टार्गेट केले गेलं आहे त्याच्यावरती. उदय पुन्हा एकदा सरसावतोय. आता मात्र आपण पाहतोय कव्हरला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण आणि फेकीही चांगली झाली. या ठिकाणी आपण पाहतोय सिंगलने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहतोय 14 अंकाप्रती जाऊन पोहोचते. चौदा धावा धावलकावरती. उदय मात्रे पुन्हा एकदा तयार होतोय. या वेळेस स्क्वेअर अंपायरच्या रिजन मध्ये जातो चेंडू. पाहूया काय घडतंय. एक धाव घेतली गेली, थोडासा दबाव टाकला, प्रेशर टाकलं गेलं आणि पाहता पाहता दुसरी धावी या ठिकाणी केली जाते कंप्लीट. अशा रीतीने धावसंख्या धावफलकावरती 16 या अंकावरती जाऊन पोहोचतंय. तिसरं षटक 50-50 अवस्थेचं टार्गेट ठेवलं गेलं आहे 16 धावांचं. जर 16 धावा बनल्या नाहीत तर त्याच्या आतमध्ये जेवढ्या धावा बनतील त्याच्या अर्ध्या धावा कमी करण्यात येत आहेत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस अतिशय करारा आणि ड्राईव्ह पाहायला मिळते आणि इथेही पाहतोय आपण 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. तिसरीची मागणी, परंतु या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. रवी भुईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश ठाकरे येतोय. पाहूया धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 18 आहे. दुसरं षटक चालू आहे. मी तर म्हणेन धावसंख्या बरोबर आहे. इकॉनॉमिकल जो स्कोर कार्ड आहे तो बरोबर सजलेला आहे. तिसरं षटक आहे तो कुठेतरी कारगर ठरेल एक निर्णायक या इनिंगचा. या वेळेस सुद्धा पाहतोय आपण कार्पेटच्या साने चेंडू येतोय ऑन साईडला. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. अतिशय वेगाने आपण पाहतोय रिव्हर्स होतोय गणेश ठाकरे. क्या बात आहे. 2 धावा 2 धावेने धावसंख्या 20 या अंकावरती पाहायला मिळेल. 10च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा झाल्या आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. आता मात्र 50-50ची ओव्हर अर्थात प्रवीण चौधरी हा गोलंदाज मात्र निवडला गेलेला आहे ऑपोजिट टीमने. अर्थात आपण पाहिलं तर बालाराम स्पोर्ट ठाकूरपाडा या संघाने चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल.
निश्चितच आपण पाहतोय प्रवीण चौधरी या गोलंदाजाला टार्गेट केलं गेलं आहे. पाहूया किती कारगर ठरला जाईल. 16 प्लस की 16 मायनस काय घडेल येणारा काल सांगून जाईल. परंतु एक जिद्दीने क्रिकेट करावं लागेल. प्रेशराईज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे आणि स्ट्रायकर एंडला या ठिकाणी पाहतोय आपण गणेश ठाकरे यास. पुढील चेंडू यावेळेस काय घडतंय बॅटला चाटून फाईन लेगच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव या ठिकाणी येते. 6 मध्ये 16 बनवायचे आहेत. 1 मध्ये 1 आलेला आहे. धावसंख्या पहिली 21 अंकावरती. यावेळेस पाहतोय पण ऑन साइडला पुन्हा एकदा. आता मात्र एकच धाव घेतले जाईल. पाहूया 2 चेंडूमध्ये 2. आता मात्र 4 मध्ये बनवायचे आहेत 14. स्ट्रायकर एंडला गणेश ठाकरे. चला स्पीडअप करायचं आहे. खेळाला सुरुवात करूया आपण लगेच ताबडतोब. प्रवीण चौधरी आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. यावेळेस चेंडूला टर्न केले गेलेला आहे. मिडवेटच्या रिझनमध्ये 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न मात्र पाहायला मिळाला नाही आहे. जसा चेंडू आला तसा फेकून दिला. एक चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी दिसते. सिंगलनेच खेळ पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहतोय 23. 3 मध्ये आता मात्र 13ची आवश्यकता आहे. ही ओव्हर फसत असताना पाहायला मिळते. पुढील चेंडू क्या बात आहे. या ठिकाणी होते डॉट चेंडूची सांगता. निर्धावची सांगता होते. 4 मध्ये फक्त बनल्या 3. आता 2 मध्ये 13. 2 मोठे फटके षटकार लागले तरीही तेवढ्या धावा बनवू शकत नाहीत जेवढ्या हव्या आहेत. अर्थात 16 धावा. पुढील चेंडू यावेळेस मात्र उडवलेला आहे. क्या बात आहे. 6 धावांसाठी षटकार. 9 झालेले आहेत. पुढे चेंडू बघूया. यावेळेस ऑन साइडला चेंडू जातोय. 1 धाव घेतली जाते. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. दुसरी धावीचा प्रयत्न आणि या 2 धावा या ठिकाणी होत आहेत कंप्लीट. या 2 धाव्याने आपण पाहिलं तरी या ओव्हरमध्ये जमा झाल्या त्या धावा म्हणजे आपण पाहतोय 11 धावा. म्हणजेच 11 मधून मायनस 5 धावा मायनस केल्या जात आहेत. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये धावा धावफलकावरती लागल्या होत्या त्या म्हणजे 20. आणि या ठिकाणी आपण पाहतोय जमा झाल्या या ओव्हरमध्ये 11 म्हणजेच 26 ना. धावसंख्या आपण पाहतोय 26 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला टीम मीटिंग घ्या. आपण लगेच खेळायला सुरुवात करा. अधिक काल जास्त आपण वेळ वाया नका घालू. खेळायला आपण लवकरात लवकर सुरुवात करूया. यानंतर आपल्याला पाहायला मिळालेला रिद्धी सिद्धी काल्हेर वर्सेस टी ए पाटील दापोडे हा 40+ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 40+1 ग्रुपमधील ही मॅच पाहायला मिळेल. रिद्धी सिद्धी काल्हेर वर्सेस टी ए पाटील दापोडे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे.
यस या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. या वेळेस पाहतोय आपण हवेमध्ये होता परंतु पाहतोय सेफ लँडिंग या ठिकाणी होते. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न घातक होऊ शकतो का? नाही आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी जमा होत आहेत धापलकावरती. या 2 धाव्याने स्कोअर कार्ड मध्ये आपण पाहतोय 28 अंकावरती धापलक जाऊन पोहोचतोय. यावेळेस पाहूया या ठिकाणी ही मात्र व्हाईट बॉलची होते सांगता. 3 षटक जे आहेत ते बरोबर आपण पाहिले तर 15 मिनिटांमध्ये कंप्लीट केले गेले आहेत. 4 षटक हे आपण जर पाहिलं तर 22 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. 22 मिनिटांमध्ये जर कंप्लीट होत नाही तर 2 धावेची पॅनल्टी, त्याचबरोबर शेवटच्या ओव्हरला एक अतिरिक्त खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये. हा नियम आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु बरोबर गोलंदाजी होते टायमिंगनुसार. यावेळेस पाहतोय आपण सोडून दिलं परंतु इथं मात्र चेंडू लिगल आहे. डॉट चेंडूचे होते सांगता. धावसंख्या जर पाहिली धापलकावरती तर अजून थांबून आहे 29. दिनेश भोईर गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 4थं षटक हाताळण्यासाठी यावेळेस क्या बात आहे. स्लाइस केलं गेलं होतं तळमनच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. थोडेसे मिसफील्ड आणि चेंडू पाहता पाहता सीमा पार चौकार. तेहतीस अंकावरती जाऊन पोचली गेली आहे. हा लकीली चौकार येतोय. गणेश ठाकरे ही मैदानाच्या आतमध्ये बरसू शकत नाही तर हवं तसं बॅटिंग पाहायला मिळत नाही. मिस टाइम झालेला आहे. स्वतः गोलंदाज इथं मात्र लक्ष थोडंसं विचलित झालं होतं परंतु झेल मात्र चांगल्या प्रकारे कॅरी केले गेलं. फलंदाज एक मोठा बाद होते गणेश ठाकरे झेलच्या स्वरूपात. यानंतर दोन्ही टीमने सज्ज राहायचं आहे. टी. पाटील दापोडे वर्सेस रिद्धी सिद्धी काल्हेर. दोन्ही संघनायकांना विनंती आहे पण या टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस इनफिल्डच्या वरतून खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक पाहूया पोचला जाईल का? यस क्षेत्ररक्षक पोचला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 35 ऑन बोर्ड. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस पुन्हा एकदा कार्पेटच्या साने चेंडू लॉंगॉनच्या रिझनला ट्रॅव्हल झाला आहे. चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय परंतु आपण पाहतोय दुसरी धाव अतिशय वेगाने घेण्याचा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून थर्ड अंपायर दिलेला आहे. रनआउट आहे की नाही आहे ते चेक करण्यासाठी. रिद्धी सिद्धी काल्हेर वर्सेस टी. पाटील दापोडे. प्लीज आपण यायचं आहे कम बॉक्स मध्ये. यस नाबाद आहे.
फलंदाज पोहोचला आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. तर चला प्लीज खेळा लवकर सुरुवात करायची आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते 37 धावा. 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. शेवटचा अंतिम षटक आहे. पाहूया या षटकामध्ये किती धावांची मजल मारली जाईल. या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 षटक जे आहेत ना ते बरोबर 22 मिनिटांमध्ये कंप्लीट केले. कारण 1:09 सामन्याला सुरुवात झाली होती आणि आता 1:31 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 या अंकावरती. शेवटचा अंतिम षटक गोविंद या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया तयार होते गोविंद. या वेळेस अतिशय वेगवान बॅट फिरवली होती परंतु एज अँड गॉन फलंदाज बाद होते कटाच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चंदन नाईक जातोय. संजय ठाकरे आणि आपण पाहतोय की वैयक्तिक 21 धाबा धापलकावरती जमा केल्या. चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं होतं. पाहूया आता नवीन फलंदाज चंदन नाईक मैदानाच्या आतमध्ये जातोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध या ठिकाणी घेतला जातोय आणि या ठिकाणी ओव्हरथ्रो झाला. एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन, तिसरी केली जाईल का पूर्ण बाईच्या स्वरूपात ही आपण पाहतोय. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा या ठिकाणी जमा होत आहेत. या 2 धावेने आपण पाहतोय धापलकावरती धावा 39 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे चेंडू. यावेळेस आपण पाहतोय मिगडच्या रिझनला चेंडू जातोय. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. 1 धावेवरती समाधान. 1 धावेने धावसंख्या धापलकावरती 40 लागली गेली आहे. शेवटचा अंतिम षटक आहे. गोविंद या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती एक चांगला फलंदाज बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय 2 धावा आल्या. त्यानंतर सिंगल आली. पाहूया आता काय घडतंय या ठिकाणी. किरण स्ट्रायकर एंडला आहे. यावेळेस दिशा दिलेली आहे. पाहतोय आपण पॉईंटच्या रिझनला चेंडू जातोय. इथे 1 धाव घेतली जाते. सिंगलनेच खेळ पाहायला मिळतोय. बिग हिट मोठे फटके पाहायला मिळाले नाही आहेत जास्त. आपण जर पाहिलं तर 2 बाउंड्री फक्त चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला. त्या व्यतिरिक्त आपल्याला काही खास मोठं धावफलक सजताना पाहायला मिळालं नाही आहे. या वेळेस मात्र टर्न केलं गेलं आहे. चेंडू मात्र क्षेत्रक्षेत्राच्या आवाक्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पण पाहतोय चौकाराच्या मदतीने धावसंख्या 45 या अंकावरती जाऊन पोहोचलेल्या. आता ज्या धावा झाल्या त्या फाईट स्कोअर निश्चित आहेत. यात मात्र काही शंका नाही आहे. पाहूया अजूनही
एका चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय मिस टाइम झालेला आहे आणि या ठिकाणी अप्रतिम झेल फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. हॅलो, चला रिद्धी सिद्धी काल्हेर आणि टी ए दापोडे विनंती असेल आपण या टॉस बॉक्स मध्ये. चला काल्हेर संघाचा संघनायक त्याचबरोबर दापोडे संघाचा संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी या प्लीज. चला प्लीज या दोन्ही टीमला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये. काल्हेर आणि दापोडे या. दोघांना द्यायचं आहे का? दोघांना द्यायचं आहे का? दोघांना द्यायला त्यांना 50 मध्ये दिले. साहेब बस बेस्ट ऑफ लक. दोघांनाही बेस्ट ऑफ लक. बोला एक कोण बोलतो? कोण बोलतो? कुंदन पाटील एक बाजूला, संजय म्हात्रे. बोला कोण बोलतो? यस संजय भाई असं कॉलिंग केलेलं आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी आलेला आहे. तर साहेबांना विनंती आहे की सन्माननीय जगदीशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून जे गिफ्ट पॅम्पल आहे ते आपण त्यांना द्यायचं आहे. यस दापोडे संघाने नाणेफेक जिंकलेला आपला काय निर्णय असेल? यस टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की दापोडे संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. O2 कॉम्बॉक्स धन्यवाद. चला धन्यवाद. मनोज ठाकरे मैदानामध्ये सामना सुरू आहे. बाळाराम स्पोर्ट ठाकूरपाडा विपक्ष आपण पाहतोय माता भगवती एंटरप्राइजेस कासनी. यानंतर टी.ए. पाटील अँड कंपनी दापोडे आणि रिद्धी सिद्धी 11 काल्हेर सामन्यातील नाणेफेकी जिंकून दापोडे संघाच्या संघनायकाने प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. चला सामन्याने उशीर नको, सामना लगेच आपण सुरू ठेवा. चला फलंदाज धन्यवाद. माता भगवती एंटरप्राइजेसचे मालक भगवान शेठ भुईर आणि संजय पाटील ही सलून जोडी आपण पाहतोय. चला आपण सामन्याला लगेच सुरुवात करा. विजयाचं लक्ष 46 धावांचं माता भगवती एंटरप्राइजेस कासनी टीम समोर. चला सामन्याला होती सुरुवात. चला सामना लगेच आपण सुरू करा.
क्या बात है. पी.ए. पाटील अँड कंपनी दापोडे संतोषजी तरे इन ऍक्शन में 50+ आणि 50+ मध्ये जागृत मैदा राणाल या टीम कडून चला चला लगेच. क्या बात आहे. डॉट बॉलचे बादशाह पी.ए. पाटील अँड कंपनी दापोडे संघाकडून दीपक पाटील. इथे फटका पासलाय, चांगला झेल टिपलाय इनफिल्डच्या आतमधून. क्या बात आहे. संजय ठाकरेनं तर कमालच केली आहे. संजय पाटीलचा झेल टिपलाय आणि मोठी विकेट मनोज डॅनीच्या खात्यामध्ये. मान्यवर कक्षामध्ये दोन्ही लिस्ट द्या मला. लिस्ट द्या आपल्या दोन्ही. विजय घ्या. मी त्या लिस्ट द्या. दापोडे संघाची हरली आहे. कल्लेर टीम रिद्धी सिद्धी आपल्या गोलंदाजांची लिस्ट कोणत्याकडे इकडे जमा करा. अल्पेशकडे अल्पेशकडे जमा करा. रिद्धी सिद्धी राजंडी. इथे चेंडू आर पार सीमा पार चौकार. राजंडी आपली लिस्ट द्या. इथे हा चेंडू अतिशय चांगला आपण पाहतोय. गोलंदाज मनोज डॅनी याचा पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर एक डॉट. एक तुमारी एक हमारी. नक्कीच अगदी हा चेंडू देखील अगदी चाललाय कव्हर पॉइंट रिझनकडे. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्या 5. 4 चेंडू 5 धावा. संजय पाटील बाद झालेत. भगवान भोईर आणि ज्ञानू सुतार. इथे फलंदाज भगवान भोईर आउट करत. काय डॅनीनं गोलंदाजी केलेली आहे. नक्कीच अगदी या स्पर्धेतून मनोज डॅनी चांगल्या लय मध्ये आहेत. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचलेत. एक चेंडूचा खेळ या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा शिल्लक आहे. सुनील दिवेकर. बघूया सुनील दिवेकर जयदुर्गा टिंगरपाडा संघाचे हे डावखुरे हाताचे फलंदाज आता भगवती इंटरप्राइजेस कासने टीम कडून BPL 2025 मध्ये खेळतायत.
इथे चांगली फिल्डिंग, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव अपूर्ण. सुनील दिवेकर धावबाच्या स्वरूपात बाद. आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल मनोज धोनीच्या नावावर 2 विकेट आणि एक सांघिक म्हणजे एकूण 3 पर्यंत बाद करत आणि धावा बनलेत 7 धावा बनलेत. 46चं लक्ष्य. लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. संतोष म्हात्रे गावडी वेले संघाचा गोलंदाज. संतोष म्हात्रे. इथे दुसरी धाव तेज तरार पूर्ण केलेली आहे. 2 धावेने संघाची टोटल 9. संतोष म्हात्रे इथे बघूया. चेंडू अगदी आउटसाईड लेग स्टंप ला सोडून जाणार आपण चेंडू पाहतोय. पंचभाऊ पाटील सरांनी व्हाईटचा इशारा केलाय. धावसंख्या धीर अंकामध्ये 10 अंकावर पोहोचलेली आहे. दिनेश भोईर आणि नानू सुतार ही जोडी खेळपट्टीवर. हा चेंडू अगदी हलक्या हातानं दिनेश भोईर खेळलेत. चोरोबा 40+ कोण संघाचा अष्टपैलू खेळाडू दिनेश भोईर आणि नॉन स्ट्राईकला अमरस्फोट कासने संघाचा यष्टीरक्षक नानू सुतार ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. धावसंख्या 12. चेंडू टाकून झालेत 8, गडीबाद झाले 3 आणि धावा बनलेत 46च्या लक्ष्याचा पाठलाग करताना 12. इथे हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपला सोडून जातोय. दिनेश भोईरची जी बॅट चालते ना नक्कीच झेल उडणार नाहीये अशी फलंदाजी सध्या ते करतात. चांगला क्रिकेट दिनेश भोईर देखील चोरोबा कोण संघासाठी खेळतात. सेन्सिबल क्रिकेट. चेंडू आणि धावा हा गणित डोक्यामध्ये दिनेश भोईरने सेट केलाय. धावसंख्या 14. 9 चेंडू टाकून झालेत आणि 14 धावा आल्यात. संतोष म्हात्रे नानू सुतारनं चेंडूला ऑन साइडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडूला उचललाय. गणेश ठाकरेनं मिळेल फक्त एक सिंगल. नक्कीच आज आपण पाहिलं तर हरेश ठाकरे, सुभाष ठाकरेने देखील स्वर्गीय बाळाराम स्पोर्ट ठाकूरवाडा या संघासाठी आपली वेळ दिलेली आहे. पहिला सामना जरूर गमावला. इथे चेंडूला अगदी स्लाइस करत होतं, हलक्या हातानं केलाच होता. हा तिसरा वाईट चेंडू संतोष म्हात्रेनं
या ओव्हरमध्ये फेकलेला आहे. धावसंख्या 16 का डोला. दया भंडारी रिद्धी सिद्धी 11 टीम तयार झालेली आहे. हिम्मत पाटील. बघूया जवानमन सारंगाव संघाचा संघनायक सतीश गावदेवी अंजीर संघाचा खेळाडू गोटीराम वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली संघाचा खेळाडू. चांगला संघ आपण पाहतोय. इथे चेंडूला हलक्या हाताने खेळलेत. चेंडूला सिली मिडॉन रिजन मधून गोलंदाज संतोष म्हात्रेनं उचललाय. मिळेल फक्त एक सिंगल न धावसंख्या झाली होती 17. शेवटचा एक चेंडू आहे. आतापर्यंत संतोष म्हात्रेनं टोटल 8 चेंडू फेकले, त्यामध्ये 3 वाईट आणि 5 मध्ये 7 आणि वाईटचे 3, एकूण 10 धावा दिलेत. पहिल्या ओव्हर मध्ये 7 आल्या होत्या मनोज डॅनीच्या. चांगला चांगला अगदी लेटकटचा फटका गॅप मधून चेंडू चाललाय डीप थर्डमॅनला. सीमापार चौकार. धावा 21 आणि 3 फलंदाज गमावलेत. माता भगवती एंटरप्राइजेस कासने टीम आता 50-50 आणि टार्गेट कोणाला केलाय? गणेश ठाकरेला चॅलेंज आहे. वा बघूया इथे फलंदाज पाहिले तर नानू सुतार आणि दिनेश भोईर. मला वाटतं दिनेश भोईर याच ओव्हरची वाट पाहत होते की काय. आपला विकेट राखून तर ठेवलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये खूप सेफ केलेत. बघूया बारामध्ये 21 आलेत आणि आता 18 मध्ये 25 पाहिजेत. नक्कीच गुरुनाथ ठाकरे स्वर्गीय बाळाराम स्पोर्ट ठाकूरवाडा संघाचे 12वे, तर नक्कीच आमचे कासने माता भगवती इंटरमिडिएटचे 12वे. तुलसीदास गगे टी.ए. पाटील अँड कंपनी दापोडे टीम आणि रिद्धी सिद्धी 11 काल्हेर दया भंडारी आणि कुंदनजी पाटील असा सामना आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. चला चला सामना स्पीडअप करा. आज देखील भरपूर सामने आपल्याला अजून कव्हर करायचे आहेत. कालच्या पहिल्या रजनीमधून 4:40 आपण 7 सामने कंप्लीट केले होते. इथे चेंडूला स्केअर विकेट खाली क्षेत्र आहे. चेंडू चाललाय गॅप मधून फाईल लेग आणि लॉंग लेग रिजन मधून सीमा पार दिनेश भोईरच्या बॅट मधून हा चौकार. आता 25 झालेत आणि आता 21 पाहिजेत. 17 मध्ये 21 दिनेश भोईर. नक्की चोरोबा 40+ कोण संघ चालू सीझन मध्ये 5 वेळा फायनल सामना केलाय, मात्र 4 वेळा पदरी अपयश आलाय आणि 1 वेळा फायनल जिंकली आहे. दमन चषक हरले, मानकुली खासदार चषक देखील हरलेत आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सुभाष ठाकरेच्या स्पर्धेमध्ये देखील आज संघ पराभूत झाला. तिथे लेगमॅचच्या स्वरूपात सिंगलनं धावसंख्या झाली ती 26 धावा.
गती परिवर्तन बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. गणेश ठाकरे तर कशा पद्धतीने चेंडू हलवार पद्धतीने चेंडू हाताळलाय. पहिल्या 3 चेंडू मध्ये आले धावा 5. इथे चेंडूला अगदी नानू सुतारनं हलक्या हाताने केलेलं आहे. स्ट्राईक रोटेट केलेली आहे. बघूया इथे आता जिम्मेदारी जबाबदारी दिलेली आहे दिनेश भोईरच्या खांद्यावर. धावा बनल्या 27. नक्कीच गणेश ठाकरेनं 50-50च्या 4 चेंडूमध्ये धावा खर्च केले 6 आणि आता 2 मध्ये 10. मोठं कठीण आव्हान आहे. मात्र दिनेश भोईर देखील गणेश ठाकरेच्या ताकदीचा खेळाडू उभा आहे. नक्कीच हा फटका इथे कमजोर आहे. मिसफील्ड तर जरूर झालेली आहे मात्र अखेरकार चेंडूला अडवलाय थांबवलाय. मिळतील धावा 2. धावसंख्या 29. आता 8. नक्कीच आता काय रणनीती काय चर्चा केली बघूया. आता इथे 16 तर बनणार नाहीयेत कारण की आता 1 मध्ये 10 8 1 मध्ये 8. नक्कीच इथे हा चेंडू चालला अगदी लॉंग लेग आणि डे बॅकवर्ड स्वे लेग रिझन मध्ये. फक्त एक सिंगल. या ओव्हरमध्ये गणेश ठाकरेने धावा 9 खर्च केलेत. संघाची टोटल झालेली आहे 30 आणि आता त्याच्यामधून कमी होतील. अल्पेश 4 धावा कमी होतील म्हणजे 26 वर धावसंख्या येऊन थांबल्या. तर 20 बाकी आहेत. 12 मध्ये 20. 3 ओव्हर मध्ये 30 होत्या. 50-50 मध्ये फक्त बनवल्या 9. 4 धावा मायनस. सुधारित धावसंख्या झाली ती 26. नक्कीच ठाकूरपारा टीमने देखील 26 बनवल्या होत्या. क्या बात आहे. नक्कीच अगदी सेम दोन्ही संघाच्या गाड्या अगदी सेम चालल्यात. बघूया आता 2 मध्ये 20. नक्कीच TA पाटील अँड कंपनी चे खेळाडू संतोष तरे, कैलास पाटील KP आणि सँडी मध्ये चर्चा आहे. 20 तारखेला अध्यक्ष चषक भिवंडी प्रीमियर लीगची नक्कीच फायनल डे आहे आणि त्या दिवशी आपल्याला चित्र पाहायला मिळेल कुठल्या संघाचे कुठले खेळाडू कुठल्या संघनायकाच्या पाठीशी उभे राहतील. मानकुळी गावची यात्रा आहे. नक्कीच 20 तारखेला धमाका डबल धमाका पाहायला मिळेल. सँडी घोष आहेत. इथे हा चेंडू पहिला चेंडू संजय ठाकरेनं वाईट टाकलाय. धावसंख्या 27. दीपक पाटील देखील आता जॉईन होत आहेत. पृथ्वी 11 गुंदोली संघाचे 2023-24च्या BPL चे संघ मालक होते. मात्र यावर्षी TA पाटील अँड कंपनी दापोडे संघाकडून ते खेळताना पाहायला मिळतात. संजय ठाकरेचा चांगला प्रयत्न होता. चेंडू अगदी आपण पाहिला तर मिड ऑफ रिझन मधून उचललाय. मिळतील धावा 2. 2 धाब्यांनी संघाची टोटल 29 बनवायचे आहेत 46. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा मायनस झाल्यात. वेलकम संजू भाऊ या वेळेवर आलेत. धन्यवाद. इथे एक सिंगल दुसरीसाठी दिनेश भोईर प्रयत्न करतील यात मात्र शंका नाहीये. नानू सुतार 2 धावेनं आता संघ 31 या धावसंख्येवर पोचलेला आहे आणि आता बनवायचे 15. 10 चेंडू 15 धावा. दिनेश भोईर नक्की चांगला अगदी आपला रोल अदा करतोय.
मैदानामध्ये कमजोर चेंडूची वाट पाहतोय, कमजोर चेंडूची वाट पाहतायत दिनेश भोईर. इथे वाईटचा आला इशारा. नक्कीच पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय गोलंदाज संजय ठाकरेनं, गणेश ठाकरेनं आवाज दिला होता. बघूया, तुम्ही जर रिव्ह्यू गमावला तर तुम्हाला पुन्हा घेता येणार नाहीये. बघूया गोटीराम. वाईट आहे, रिव्ह्यू देखील गमावलाय. इथून बाळावून स्पोर्ट टेकोबर टीमनं नक्कीच गणेशनं आवाज दिला होता की रिव्ह्यू घेण्याची गरज नाहीये, मात्र चॅलेंज केलं पंचांना. एक धाव देखील आली आणि रिव्ह्यू देखील गमावला आहे. कमजोर कमजोर चेंडू, कमजोर चेंडूची वाट पाहत होता दिनेश भोईर आणि अखेरकार कमजोर चेंडूवर आक्रमण केलाय, षटकार ठोकलाय संजय ठाकरेला आणि आता धावसंख्येला आला आकार. धावा बनलेत 38 धावा. नक्कीच 9 मध्ये पाहिजेत आता 8 पाहिजेत ना 8. 9 चेंडू आणि 8 धावा. नक्कीच अगदी सामना दिनेश भोईरनं एक हाती किल्ला लढवलेला आहे. वन मॅन आर्मीची भूमिका अदा करताना खेळाडू चिरोबा 40+ कोण संघाकडून खेळताना चालू सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये. नऊ चेंडू 8. सेन्सिबल क्रिकेट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. वा, गुड क्रिकेट. 40 झालेत, आता 6 पाहिजेत. वेलकम योगेश भाऊ, क्या बात आहे. रिद्धी सिद्धी डेव्हलपर काल्लेर संघाकडून 40+. चांगला क्रिकेट. स्केअर ऑफ द विकेट. चेंडूला हलक्या हाताने खेळले, दुसरी धाव पूर्ण. मित्रांनो, हा क्रिकेट आहे. तुम्हाला किती चेंडूमध्ये किती बनवायचे आहेत. आधी मॅच खुल्ली करायची, नंतर मोठे फटके खेळले तर येणाऱ्या फलंदाजावर कुठल्याही प्रकारचा दबाव नसतो. आणि हा अगदी चांगला क्रिकेट इथे खेळताना दिनेश भोईर आपण पाहतोय. षटकार ठोकला, त्यानंतर 2 चेंडूमध्ये सलग 4 धावा पूर्ण केल्या आणि टीमला घेऊन गेलाय 42 धावसंख्येवर. आता फक्त 4 धावा, 7 चेंडूमध्ये 4. बघूया, आणि इथे बघा अगदी चांगला फटका सजवलाय वेसेप मध्ये. गणेश ठाकरे तिथे आहेत. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. नानू सुतार थकलेत, मात्र टीमसाठी थकले तरी हरकत नाहीयेत. दिनेश भोईरनं नानूचा चांगला उपयोग करून घेतलाय. नक्कीच अगदी धावा बनलेत. 4 44. आता फक्त आणि फक्त विजयासाठी 2 धावांची गरज आहे. चला तयार राहा. TA पाटील अँड कंपनी दापोडे टीम आणि रिद्धी सिद्धी डेव्हलपर काल्लेर दया भंडारी आणि कुंदनजी पाटील अशा 2 संघ मालकांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 2 धावा. बघूया शेवटचे व्यवहार. 6 मध्ये 2 रोखायचे आहेत आणि गोलंदाज प्रवीण पाटील नक्कीच मरोई दिवे संघाचा खेळाडू. चला चला स्पीडअप करा मित्रांनो.
6 मध्ये 2. 46चं लक्ष होतं माता भगवती टीमचा दुसरा विजय की इथे बघूया 2 धावा रोखले जातील कारण की एक सामना बाळाराम स्पोर्ट ठाकूरबाग टीमने याआधी गमावलेला आहे. आणि हा विजयी चौकार नानू सुतारच्या बॅटमधून अभिनंदन माता भगवती एंटरप्राइजेस कासने हार्डलॉक टॉपलॉक गणेश ठाकरे ऑल टीम स्वर्गीय बाळाराम स्पोर्ट ठाकूरबाडा. चला या सामन्यातील सामनावीर राम नाबाद 29 दिनेश भोईरनं या सामन्यातून धावा बनवलेत आणि नक्कीच तेच ठरलेत या सामन्याचे सामनावीर. गोलंदाजीतून देखील एक विकेट त्यांनी घेतलेली आहे.